हॅलो. हॅलो, अथर्व उठलायस का रे? आत्ता जस्ट पालता झोपलोय. मला आत्ताच्या आत्ता भेट. मी असं नाही जगू शकत रे. तू चुकून मला फोन केलायस का? अरे नाही रे, अरे काय बोलतोय मग तू? मला आत्ताच्या आत्ता घटस्फोट हवाय. काय? अरे पण मी तुझी बायको नाहीये. मला बायकोकडनंच घटस्फोट हवाय अथर्व. अरे वा, नशीबवानच म्हणाले पाहिजे की तिला. थांब आलोच. कोणी गेलंय का? का? मग एवढी भयानक शांतता काय इकडे? हिचं आणि माझं पटत नाहीये. कोण ही? आणि हिचं आणि तुझं पटत नाहीये म्हणून तू बायकोला का सोडतेस? मी सायली, मी हिची मैत्रीण आहे. हाय सायली. हॅलो. सो ह्याचं हिच्याशी पटत नाहीये म्हणून ते घटस्फोट घेत आहेत. माझा काय संबंध आहे? अच्छा, तुमचा काही संबंध नाहीये का? मला वाटलं घटस्फोटाचं कारण तुम्हीच दिसताय. म्हणजे मी कोणाच्या तरी घटस्फोटाचं कारण असू शकते का? माझ्या बाबतीत ट्राय करून बघा. तू माझ्या मैत्रिणीशी फ्लर्ट काय करतोय? पवन, नक्की प्रॉब्लेम काय झालाय? इट्स ओके. काय पटत नाहीये? तुमचा मित्र काहीही कामाचा नाहीये. म्हणजे? अहो, तो घरात मला काडीचीही मदत करत नाही. पण काड्या का करायच्या आहेत तुम्हाला? अहो तसं नाही. म्हण आहे ना ती, घरटं बांधत असताना जर पार्टनर एकही काडी आणत नसेल तर त्याला तसं म्हणतात. थोडक्यात काय तर हा काहीच काम करत नाही आणि कामावरून आल्यावर नुसता पडून राहतो. काय रे, तू कामाला लागलास? बोलला नाहीस मला? अभिनंदन अभिनंदन. अहो, लग्न झाल्यावर निदान काम तरी करतोय हा. लग्नाआधी नुसताच पडून असायचा. अरे नक्की कोणाच्या बाजूनी बोलतोयस तू? सॉरी, मी एक बोलू का प्लीज? अहो प्लीज का म्हणताय, बोला ना. हा जो तुमचा मित्र आहे ना, पुरुष सत्ताक संस्कृतीचा नमुना आहे. हा नमुना. स्त्रीने काय फक्त चूल आणि मूल करत राहावं का? अहो पण सध्या चूल असतेच कुठे, आणि आता कोणाला मूल पण नको असतं. याची ना अपेक्षा असते, रोज सकाळी हिनी चहा करावा. का? हा का नाही करू शकत चहा? मी काय म्हणतो सायलीजी, एकदा तुम्ही ह्यांच्या आजचा चहा पिऊनच बघा. तुम्ही स्वतःच नाही म्हणाल. एकदा यांनी चहामध्ये सुंठाऐवजी हिंग घातलं होतं आणि वर मीठ सुद्धा टाकलं होतं चवीसाठी. हेच हेच समर्थन कसलं करताय तुम्ही असल्या गोष्टींचं? समर्थन नाही, बडवला होता त्याला चपलेनी. अरे अथर्व, काय बोलतोय तू? याला असं वाटतं की सगळी कामं मीच करायला पाहिजे. मी काय काय करणार आहे? बरोबर आहे तुमचं, तुम्ही घटस्फोटच घ्या. अरे तुला इथं माझा संसार टिकवायला बोलवलं होतं, तू तर घटस्फोट करायला निघालास. अच्छा, असा प्लॅन होता का? हे मला माहित नव्हतं ना. मग कुठला मित्र कुठल्या मित्राला घटस्फोटासाठी बोलवतो? आता हिनी नाही का बोलवलं यांना? काय? मी हिचं सगळं ऐकून घेतलं. हा, हिची बाजू समजून घेतली आणि मग मी निर्णयापर्यंत पोहोचलीये. पवन, यांचा निर्णय ऑलरेडी झाला आहे. यांना उलटं कन्व्हिन्स करणं फार अवघड वाटते मला. यांच्या तर अपोजमध्ये मी जाऊच शकत नाही. तुला बोलूनच इथं चूक केली मी. चला, ठरलं तर मग तू तुझ्या गोष्टी घे, तू तुझ्या गोष्टी घे. मॅडम, तुम्हाला चहा टाकता येतो का? मला? हो. मग पुरुष प्रधान संस्कृतीने तुम्ही करताय का स्त्री राणी पद्धतीने मी करू? करते ना, मी करते. चालेल, तुम्ही तुमचा संसार विस्काडा, आम्ही चहा घेतो. तुम्ही काय करता? मी एका NGO मध्ये काम करते आणि मी फेमिनिस्ट आहे. कुठून केला हा कोर्स? म्हणजे? फेमिनिस्टचा कोर्स. कोर्स कुठून केला म्हणजे? जसा डेंटिस्टचा कोर्स असतो तसा फेमिनिस्टचा कोर्स कुठून केला? फेमिनिस्टचा कोर्स म्हणजे नक्की काय वाटतं तुम्हाला? ते स्त्रीरोग तज्ञ ना? तसं नसतं ते. म्हणजे मी अशी मुलगी आहे जी स्त्रियांच्या हक्कांसाठी भांडते. अच्छा, मग माझी बायको अर्धी फेमिनिस्ट आहे. अर्धी फेमिनिस्ट म्हणजे? ती फक्त भांडते. पण तिच्या हक्कांसाठी भांडते ना? हो, तिच्या हक्कांसाठी आणि माझ्या कर्तव्यांसाठी. कसं आहे ना, हजारो वर्ष पुरुषांनी स्त्रीला कोशात ठेवलंय, पण आता काळ बदलतोय तर हे रूप बदललं पाहिजे ना? बरोबर आहे. मी कायम तुमच्या सपोर्टला असणार. अच्छा, म्हणजे तुम्हाला माझे विचार पटतायत तर? नाही, मला तुम्ही पटलात. दूध तू चालले. चहा करपायचा. तुम्हाला साखर? नाही. वाटलंच मला. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, माझ्यात गोडवा कमी आहे? नाही नाही, तुम्ही डाएट करणार असणार.
अच्छा. हे बघ हा टेडी आणलेला तू. काय वाटलं तुला? लहान बाळ आहे मी. जेव्हा आणला होता माय बेबी माय शोना, मला वाटलं तुला आवडत असेल. नव्हता आवडला मला. आणि तो परफ्यूम रूम फ्रेशनर बरा त्याच्या समोर. तुला आठवत आहे का तू मला एक रिंग दिली होती, थंब रिंग म्हणून. साधी करंगळीत पण जात नाहीये ती आता. तूच म्हणलास ना चेन मध्ये घालून फिरतो. सांगायचं नाही बसत आहे. दिल्या असत्या बांगड्या, भरल्या असत्या हातातच. तू कधी बांगड्या घातल्यास का? बांगड्या सोड, साधी कपाळावर कधी टिकली तरी लावली आहेस का? हेच ना, टिकली लावायची बाई नाही, मंगळसूत्र घालायचं बाई नाही. पुरुष काय करतात रे लग्न झालंय कळायला? काय करायची गरज नाहीये. हा पडलेला चेहरा असतो ना त्यांची गाथा सांगायला. आणि हा आपला फोटो काश्मीरला गेलेलो तेव्हाचा. हा, त्याचं काय? काही नाही, का ही पेटलेली तोफ शांत कशी काय झाली अचानक? काही नाही. काय झालं? मला उंचीवर खूप त्रास झालेला आणि श्वास पण घेता येत नव्हता. तेव्हा तुझी खूप धावपळ झाली होती. मला चक्कर आलेली तेव्हा तू दवाखाना शोधायला गेलेलास. त्यात काय एवढं? कोणीही असलं असतं तरी मी हे केलंच असतं ना. आणि तसंही घराची जेव्हा वास्तू शांत होती तेव्हा तूही खूप काही केलंय ना. हे घ्या चहा. नाही नाही नाही, तो नाही, तो तिचा आहे. तुमच्या लक्षात होतं? अर्थातच. थँक्यू. अरे ह्याच्यात साखरच नाहीये. अरे मी काय अमृत तुल्यवाला आहे का प्रत्येकाचा वेगळा वेगळा चहा करायला? तिच्यासाठी केलाच ना वेगळा. अरे त्या स्वतःच एक अमृत तुल्य आहेत ना. हो काय? मला द्या चहा, मला चालेल. अगं काय, तू का नेहमी ऍडजस्ट करतेस? ठीक आहे, मला नाही आवडत चहा, पण आज मी पिते. मी काय म्हणतो, सल्ला देतात ते चहा पण घ्या. पण मग तू इतके दिवस माझ्या बरोबर का चहा पित होतीस? कारण तुला कंपनी द्यायला. एक्झॅक्टली, हेच बंद केलं पाहिजे. तुला जर कॉफी आवडते तर तू कॉफी पीत जा ना. नाही पण आता दूध संपलंय ना, कॉफी करणार कशी? चहाच्या नादात दूधच संपलं. तो मुद्दा नाहीये. हा मुद्दा हा आहे की तुला कॉफी आवडते तर तू दूध आण आणि कॉफी पी. मग तुम्ही आणताय का दूध? मी का आणू दूध? नाही, मैत्रिणीला एवढे सल्ले देत आहेत, मला वाटलं वेळ आल्यावर उभा पण राहाल तिच्यासाठी. थांबा, मीच आणतो दूध. असू दे, मी पिते चहा. चला तर ठरलं मग आता घटस्फोट. या आनंदाच्या क्षणी मी तुम्हाला दोघांनाही जेवायला घेऊन जाणार आहे. तुम्ही येताय का? हो अर्थात. हिच्या प्रत्येक निर्णयात मी तिच्या सोबत आहे ना. म्हणून निर्णय चुकलेले दिसतात. चला जेवायला जायचंय. चला चला चला. बोला, कोण कोण काय काय घेणार आहे? काही चालेल मला, ठरवा ना तुम्ही. अरे परत तेच, तू सांग ना तुला काय हवंय ते. मला पास्ता चालेल. मलाही पास्ता चालेल. तू काय घेणार आहेस? मी सगळ्यांमधलं थोडं थोडं खाईन. बिल मी भरणार आहे ना, कमी यायला पाहिजे. मला पिझ्झा चालेल. 6 पीस का 8 पीस? 6. चालेल. दादा, एक पास्ता, एक गुलाबजाम आणि हे आणि ते. बघितलं का, एवढे म्हातारे झालेत पण बायकोला काळजी घ्यावीच लागते त्यांची. अहो, म्हातारं झाल्यावरच काळजी घ्यावी लागते. माझ्या आजीला पार्किन्सन होता. आजोबा तिची वेणी घालायचे, तिला भरवायचे. एक दिवशी मी त्यांना विचारलं, आजोबा तुम्ही ही वेणी घालायला कधी शिकलात? ते म्हणाले, बाळा वेळ सगळं शिकवते. कसे तरुण पाणी काठी लागत नाही, नंतरच लागते. म्हणजे एकमेकांचं पटत नसेल तरी एकत्र राहायचं का? अहो, या जगात आईचं आणि मुलाचं सुद्धा पटत नाही. जिने आपल्याला जन्म दिला तिच्याशी सुद्धा आपलं नीट पटत नाही, तर जिच्यासोबत अख्खं आयुष्य काढायचंय तिच्याशी कसं पटणार? भांडणं होतच असतात. हळूहळू या भांडणांची सवय होऊन जाते. आयुष्य कसं निघून जातं समजत सुद्धा नाही. माझी आई सारखी माझ्या बाबांवर चिडते, भांडत असते. अहो, एवढं गोड खाऊ नका म्हणून. त्यांनाही माहिती आहे की आपण गोड खाल्लं की हिला राग येणार म्हणून. कारण आईला सुद्धा माझ्या वडिलांबरोबर दीर्घकाळ घालवायचा आहे ना. म्हणजे बेसिकली काय तर स्त्रीनी सतत समजून घ्यायचं. नाही, असं नाही. पुरुषांनी स्त्रीची अपेक्षा समजायची, स्त्रीनी पुरुषाची अडचण समजायची. सगळं कसं नीट होतं. खरंय. सॉरी.
सॉरी. प्लेट. गुलाबजाम घ्या. शुगर. मी ऐकलं की साखर मेंदूत आनंदाचं रसायन निर्माण करायचं काम करते. घे प्लेट घे. तुम्ही घ्या. हो, घे ना. घ्या ना गुलाबजाम. तुमच्या आयुष्यात परत गोडवा आणला ना मी. थँक्यू. हां कर.